नमस्कार, स्वरूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। सुरुवातीला आपण अशा पद्धतीने आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घेऊ। आता आपण एका बाउलमध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ, 2 वाटी मेथी, आपण बनवलेली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आपण पीठ मळून घेऊ। पीठ मळून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ते परत एकदा मिक्स करून घेऊ। त्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावून ते मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवून देऊ। अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी हवी। आता आपण पराठे लाटायला घेऊ आणि दुसऱ्या बाजूला गॅसवरती तवा गरम करायला ठेवू। तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घेऊ। या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। या ठिकाणी आपला छानसा मेथी पराठा तयार झालेला आहे। तो तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।